नमस्कार मुलांनो, आपण इयत्ता 8 मध्ये प्रवेश घेतलेला आहे, बरोबर आहे की नाही? आपण आज मराठी विषयाचा पहिली कविता आहे, तिचं नाव आहे आम्ही चालू पुढे वारसा. या कवितेचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मुलांनो. परंतु मराठी विषय हा आपल्याला इयत्ता 2री पासून आलेला होता, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये खूप मराठीमध्ये आपण वेगवेगळं ग्रामर, पुढचे लेसन्स आपण आतापर्यंत अभ्यास करत आलेलो. आपल्याला 7th स्टँडर्डला असताना सुद्धा एक कविता होती, तिचं नाव होतं प्रार्थना. आता ह्या प्रार्थना कवितेमधून काय होतं, शाळेबद्दल दिलेली माहिती होती, ती आपण अभ्यासली होती. परंतु इयत्ता 8वी मध्ये आल्यानंतर आपल्याला या गुरूंविषयी अभ्यास करायचा. पहिल्या कवितेचं नाव आहे आपल्या की आम्ही चालू पुढे वारसा. तर या गुरु आणि शिष्य, या गुरूंबद्दल आणि शिष्यांबद्दल काय माहिती आहे ती घ्यायची. आता या कवितेचे कवी आहे जगदीश केळुकर. या जगदीश केळुकरांचा जन्म 1932, तर त्यांचा मृत्यू आहे 2011. या जगदीश केळुकरांनी अनेक कवितांसाठी लेखन केलंय. त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेलेला आहे. ते मोठे गीतकार म्हणून प्रसिद्ध आलेले आहेत. तर या कवितेमधून कवींना असं सांगायचं आहे, शिष्य गुरुने दिलेल्या ज्ञान हे शिष्य पुढे कसं चालवलं, शिष्याने ते दिलेलं ज्ञान कसं पुढे चालवलं पाहिजे, हेच या कवितेमधून सांगायचं आहे कविता. तर आपण कवितेकडे वळूया. पहिली कवितेची सोहळ आहे, गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा. आता गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. ज्ञान रूपी वसा म्हणजे काय झालं, तर एका पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत दिलं गेलेलं ज्ञान, याला म्हणतात ज्ञानरूपी वसा. जसं आपल्याला आपल्या आजीने आपल्या आईला शिकवलं, तसं ते ज्ञान आपल्या आईने आता आपल्याला दिलं, आपण पुढच्या पिढीला देणार आहोत. याला दिलं गेलेलं ज्ञान हे ज्ञानरूपी वसा म्हणून ओळखलं जातं मुलांनो. तर हे गुरु शिष्याबद्दलचं ज्ञान, आता हे गुरुने दिलेलं ज्ञान आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये अनेक गुरु होऊन गेले. आपण प्ले ग्रुप पासून अगदी आत्तापर्यंत आपल्या क्लासेसचे टीचर्स, स्कूलचे टीचर्स, आपण इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतो मुलांना. ते आपल्याला जे टीचर शिकवत असतात त्यांचं आपण मार्गदर्शन, आपल्याला जे शिकवतात तेच आपण फॉलो करतो आणि आपण पुढे यशस्वी होत जातो. तुम्ही सुद्धा काही जण डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतो. जसं टीचर सांगतात, जसं ॲक्टिंग करायची असते किंवा आपण जसं डान्स करतो, प्रॅक्टिस करतो, तसं आपण परफॉर्मन्स देतो, मग आपल्याला चांगला होतो परफॉर्मन्स, आपला डान्स चांगला होतो, मग ते किती आपल्याला बघायला छान वाटतं. मग हे कुणी मार्गदर्शन केलेलं असतं मुलांना, तर ते मार्गदर्शन आपल्या गुरुनी केलेलं असतं, त्यांचंच ते आपण फॉलो करतो की नाही. तसंच आहे की आपल्याला असे अनेक गुरु आहेत, आपल्याला घडवत असतात, बरोबर आहे. तर हे गुरु हे दिलेलं ज्ञान आपल्याला पुढे चालवायचं आहे. आता गुरु कशा असतो बघा, पुढच्या ओळीत म्हटले की गुरु कशा रूपाने दिसतो शिष्याच्या आयुष्यामध्ये. तुमच्या आयुष्यामध्ये गुरु कसा असतो, तो पित्याप्रमाणे असतो. पुढच्या ओळीत म्हटलंय, पिता बंधू स्नेही तुम्ही मागुनी. पिता कसा असतो, जो शिष्य कसा असतो, गुरु कसा असतो शिष्याच्या आयुष्यामध्ये, पित्याप्रमाणे. पिता म्हणजे कोण, वडील. पिता म्हणजे कोण असतो, वडील. आता वडील, जसं आपण ज्यावेळी काही रॉंग वागत असतो तसे आपल्याला पेरेंट्स ओरडतात, बरोबर. आपण चुकीचं वागतो तेव्हा पेरेंट्स ओरडल्यानंतर मग आपल्याला कधी कधी वाईट वाटतं. मग कधी आपण वाईट जर वागत असू आणि पेरेंट्स ओरडले, मग आपल्याला कळतं हा आपण चुकीचं वागत होतो. म्हणजेच शिष्याच्या आयुष्यात जर शिष्य वाईट वागत असेल तर त्याला मार्गदर्शन करण्याचं काम हे गुरु करत असतात. पुढे कसं म्हटलंय, बंधू. पुढे गुरु कसा असतो, बंधूप्रमाणे असतो. बंधू म्हणजे काय, भाऊ आपल्याला माहिती आहे, बंधूप्रमाणे असतो. स्नेही म्हणजे मित्र, मित्राप्रमाणे असतो गुरु. त्याचप्रमाणे माऊली म्हणजे आपली आई, सर्वांनाच माहिती आहे. हा शिष्याच्या आयुष्यातला मोठा महत्वाचा वाटा दिलेला आहे. गुरुला महत्वाचा असतो की तो पित्याप्रमाणे असतो, बंधूप्रमाणे असतो, स्नेही असतो, माऊली असतो. ह्या रूपांमध्ये शिष्याच्या आयुष्यामध्ये तो येत असतो. पुढे म्हणले, तुम्ही कल्पवृक्षाखाली सावली.
गुरु कशाप्रमाणे असतो? तो कल्पवृक्षात आणि सावलीप्रमाणे असतो. कल्पवृक्ष म्हणजे काय मुलांनो? तर पूर्वी असं म्हटलं जातं की स्वर्गामध्ये एक कल्पवृक्ष असतं. ते कल्पवृक्ष म्हणजे आपल्या मनातल्या इच्छा जर त्या झाडाखाली बसून व्यक्त केल्या तर त्या पूर्ण होतात. परंतु हे कुठे मुलांनो? स्वर्गात. परंतु आता पृथ्वी तलावरती त्या कल्पवृक्षाला म्हटलंय नारळाचं झाड. काय म्हटले? कल्पवृक्ष म्हणजे काय? नारळाचं झाड. जसं नारळाचं झाड त्याचा उपयोग किंवा पानांपासून होत असतो, त्याचा एवढाही उपयोग वाया जात नाही. प्रत्येक त्याचं पाट आहे, नारळाच्या झाडाचं पाट, प्रत्येक पाट उपयोगाला येतो. तसं गुरुच्या सानिध्यात बसून आपण अभ्यास केला तर मोठे यशस्वी होणार आहोत मुलांनो. म्हणून गुरु प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये महत्वाचे असतात. पुढे म्हणजे तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. हा सूर्य आहे म्हणजे हे एवढं ज्ञान आहे, त्यातलं ज्ञान तुम्ही कवडसा म्हणजे प्रकाशाचा झोत. सूर्य जो आहे, सूर्याप्रमाणे जो आपल्याला प्रकाश देणारा गुरु आहे, त्या प्रकाशाचा एवढासा कवडसा म्हणजे गुरु आहे, ते आपल्याला ज्ञान देत असतात. पुढे म्हणजे जिथे काला अंकुर बीजातले तिथे आज वेली वरी ही फुले फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा. आता मुलांना बघा, एखाद्या वेळी आपण रस्त्याने जात असतो, त्या रस्त्याच्या झाडावर जर एखादं बी आपल्याला पडलेलं दिसलं आणि कालांतराने त्याला जर पाणी मिळालं तर त्या बीचं एक एवढंसं कोंब निर्माण होतो आणि त्या कोंबचं थोडंसं रोप तयार होतं. हळूहळू रोप मोठं 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 होत जातं आणि कालांतराने मुलांना तिथे झाड बनलेलं दिसतं. आणि या झाडावरती कालांतराने पशु पक्षी येतात. पूर्ण फळांनी ते झाड बहरलेलं असतं. ती फळं खायला पशु पक्षी येतात. त्या झाडाच्या सावलीत प्राणी येऊन बसतात. म्हणजेच हे जे आपल्याला गुरुनी शिकवलेलं ज्ञान आहे, या ज्ञानाच्या आधारे आपण मोठे यशस्वी होणार आहोत मुलांनो. म्हणून गुरु हे प्रत्येक तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाचे आहे. ते इतर कुठल्याही क्षेत्रातले गुरु असू दे, तुम्हाला अनेक मार्गदर्शन करणारे गुरु आपल्याला तुम्हाला पुढे सुद्धा भेटणार आहेत. आतापासून तुमच्या जसं प्लेग्रुप मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला प्लेग्रुप पासून अनेक आपल्याला शिक्षक लाभले, टीचर्सनी आपल्याला मार्गदर्शन केलं, तसं आपण ते फॉलो करतोय. अजून पुढे तुम्ही मोठे होणार आहेत किंवा तुम्हाला तुमचे गुरु भेटणार आहेत, त्यांचं तुम्ही मार्गदर्शन फॉलो केलं, जे सांगतील ते तुम्ही नक्की यशस्वी होणार आहात. तसं आहे की काल जिथे अंकुर बीजातलं होतं तिथे आज ही वेलीवर मोठी फुलं आलेली आहेत. म्हणजे हे गुरुने दिलेलं ज्ञान हे बीजातलं आहे, पण तुम्ही मोठं त्याचं ज्ञान फॉलो केलं म्हणून आज ह्या पूर्ण यशस्वी झाले. वेलीवरी ही फुले म्हणून म्हटलेलं आहे. जसं फलद्रूप बहरलेला वृक्ष. फलद्रूप म्हणजे काय? फलद्रूप म्हणजे बहरलेला वृक्ष. हा तुमच्या ज्ञानाने पूर्ण तुम्ही यशस्वी झालेले असणार मुलांना. पुढे म्हटले शिकू धीरता वीरता शूरता वीरता धरू थोर विद्ये सवे नम्रता मनी ध्यास एक लाभो असा. पुढे म्हटले कवींनी की आपण गुरुनी दिलेल्या ज्ञानामुळे आपल्यामध्ये आता धीरता आहे. गुरुनी दिलेलं ज्ञान आपण आता आपल्याला कुठे एखादं संकट आलं तर आपण कसं ठेवलं पाहिजे? आपण गुरुनी दिलेल्या ज्ञानामुळे आपल्याकडे आता पेशन्स आलाय मुलांना. त्याच्यामुळे आपण येणाऱ्या संकटाला आलं तरी आपण पूर्ण पेशन्स मध्ये असणार आहोत. धीरता म्हटले.
शूरता आपल्याला तर माहितीये की त्याच्यावरती काय करायचे, ऍक्शन घ्यायचे. संकट आलंय, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला आपली एक्झाम येते, तर आपण आधी टेन्शन मध्ये असतो. पण जर आपला अभ्यास पूर्ण झालेला असेल तर आपल्याला एक्झामचं टेन्शन नसतं. म्हणून म्हटलं आपण शूरता. वीरता म्हणजे काय, पेपर आला, एक्झाम जर जवळ आली आहे, पेपर आपल्या हातात आला, बघितला आणि आपण लिहायला सुरुवात करतो, त्याला म्हणतात वीरता. ऍक्टिंग आपल्याला गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे आपण हे शक्य करतो. जर आपल्याला जसा अभ्यास आपला पूर्ण झालेला असेल तर आपल्याला एक्झामचं टेन्शन वाटत नाही मुलांनो. तसंच आहे की जर गुरुने दिलेलं ज्ञान जे आहे ते धीरता, शूरता आणि वीरताप्रमाणे आपण पूर्ण अगदी परिपूर्ण झालेलं असतं गुरुने दिलेल्या ज्ञानामुळे. पुढे म्हटले धरू थोर विद्ये सवे नम्रता. गुरुने दिलेलं ज्ञान आहे त्या ज्ञानामुळे तुम्ही कसे झालेले आहेत, पूर्ण नम्र, अगदी पेशन्स ठेवलेला आहे तुमच्यामध्ये आणलेला आहात. तुम्ही पुढे एखादी गोष्ट करण्याची तुमची पूर्ण कृती तयार झाली आहे, तुम्ही ऍक्शन सुद्धा घेतली आहे. पण हे घेत असताना मुलांनो आपल्यामध्ये पोलाइटपणा असला पाहिजे, नम्रपणा असला पाहिजे. आपल्याला येतं म्हणून उगाचच आपण मोठेपणा करायचं नाही. आपल्यामध्ये अहंकार येता कामा नये. आपल्याकडे नम्रता असली पाहिजे मुलांनो. मनी ध्यास एक लाभस. आपल्या मनामध्ये हा ध्यास लागला पाहिजे की माझ्या मनामध्ये अहंकार न येता आपण नम्र असलो पाहिजे, पोलाइट असलो पाहिजे. आपण एखाद्याशी बोलताना वागताना पोलाइटली वागलं पाहिजे. पुढे म्हटले जरी दुष्ट कोणी करू शासन. जर कोणी दुष्ट वागत असेल त्याला काय केलं पाहिजे, शासन केलं पाहिजे. गुणी सज्जनांचे करू पालन. कोणी गुणी लोक असतील त्यांचं काय करायचंय, सज्जन जे व्यक्ती असतील त्यांचं पालन करायचंय. कोणी समाजामध्ये आपल्याला बघत असतो, जर आपल्या क्लासमध्येच आपण बघत असतो, एखाद्या वेळी आपण जर विनाकारण जर कोणी मारत असेल त्याला लगेच सांगायचं की तू चुकीच्या वेळी मारलेस मला, हे असं नाहीये. त्यावेळी लगेच त्याला सांगायचं. आता कोणी सज्जन, एखाद्याला खूप चांगले मार्क्स मिळाले तर त्याचं कौतुकही केलं पाहिजे. पण हे कधी करू शकतो आपण, जर गुरुनी आपल्याला शिकवलेलं असेल तरच आपण मुलांना करू शकतो. म्हणून गुणी सज्जनांचे करू पालन. मनी मानसी हातच आहे ठसा. आपल्या मनामध्ये नेहमी असं ठरवलंच पाहिजे की आपण कोणी सज्जन असेल त्यांचा गुणगौरव करू. जर कोणी वाईट वागत असेल त्याला त्याच वेळी सांगू, कारण तू हे वागतोयस हे वाईट आहे. पुढे म्हणले बघा मुलांनो, तुझी त्याग सेवा फळा येई अशी. तुझी कीर्ती राहील दाही दिशी. अगा पुण्यवंता या माणसा. आता हे जे आहे, आतापर्यंत आपण वरून जे आपण स्टार्टिंग पासून सुरुवात पाहिली कवितेची, ती गुरुने शिष्याला आतापर्यंत दिलेला उद्देश की तू गुरूंचं ज्ञान फॉलो कर, मग तू यशस्वी बनणार आहे. आता काय झालं, शेवटच्या चरणामध्ये असं म्हटलंय की गुरुने दिलेलं ज्ञान हे शिष्याने अगदी पूर्ण फॉलो केलंय, पूर्ण त्याने आत्मसात केलंय. आणि आता काय झालंय, शिष्य परिपूर्ण असा मोठा व्यक्ती बनलाय. आता तो सांगतोय की गुरुने ज्ञानामुळे मी मोठा यशस्वी माणूस बनलोय. आता मी काय करणार आहे, गुरुचं ज्ञान दिलेलं हे चारही दिशांना पसरवणार आहे. पसरवणार आहे म्हणजे काय, चारही दिशांना गुरुने सांगितलेलं ज्ञान, महती ही सगळ्या बाकीच्या लोकांना सुद्धा मी देणार आहे, बाकीच्या लोकांना सुद्धा वागणार आहे. हे दिलेलं ज्ञान हे इतरांना सुद्धा मी देत जाणार आहे. अघा पुण्यवंता भला माणसा. आता मी मोठा व्यक्ती होणार आहे. हा गुरुने दिलेल्या ज्ञानाचा जो उपयोग आहे, गुरुने दिलेलं ज्ञान याचा मी उपयोग पुरेपूर करणार आहे, केलेला आहे आणि इतरांना सुद्धा करायला सांगणार आहे. अशी होती ही गुरु शिष्याबद्दल कविता आपली, ही जगदीश पेडुरकरांनी लिहिलेली होती मुलांनो. की गुरु हा प्रत्येक मुलाच्या आयुष्यामध्ये महत्वाचा असतो. गुरुने दिलेलं ज्ञान आम्ही जे तुम्हाला शिकवत असतो ते नेहमी तुम्ही फॉलो करा. नक्कीच तुम्ही यशस्वी बनणार आहात. तुम्ही तुमच्या आईवडिलांचं मार्गदर्शन असतं ते जसं फॉलो करता, तुम्हाला अनेक टीचर्स अजून लागणार आहेत, त्यांचं सुद्धा ज्ञान तुम्ही फॉलो करा. तुम्ही नक्कीच यशस्वी बनणार आहेत. मुलांना आपली इथे आता ही पूर्ण कविता होत आहे. मी याच्यावरती काही तुम्हाला स्वाध्याय देत आहे.